गुड मॉर्निंग गाईज. आज आहे 25 ऑगस्ट आणि आपला डे 3 ऑफ 7 days ऑफ व्लॉगिंग चॅलेंज. आज मला उठायला थोडा उशीर झाला आहे, 10:30 झाले आहेत बिकॉज मी रात्री 2-3 वाजेपर्यंत एडिट वगैरेच करत होते. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे बिकॉज मी व्लॉग टाकला, तुम्ही तो बघितला असेल. आजसाठी काय काम आहे, आजसाठी आपल्याला शूट करायचं आहे, एडिट करायचं आहे आणि ऑफकोर्स व्लॉग करायचा आहे. चल लेट्स गो. माझं रोजचं ना सेमच असतं, शूट एडिट. पण तुम्ही प्लीज बोर नका होऊ, प्लीज. लेट्स गो. आधी ब्रेकफास्ट गाईज. झोप उडाली नाही आहे पण आधी नाश्ता. काळी चहा पिते आहे मी आज. आणि तांदळाच्या पिठाचा डोसा. डोसूया. तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज मी 2-3 दिवसांनी प्रॉपर असं हेअर वॉश केला आहे. ऑफकोर्स ते तुम्हाला दिसतच आहे, बट नाईस. एकदम असं कॉर्पोरेट गर्ली वाटते मी. कॉर्पोरेट गर्ली स्टक इन क्रिएटिव्ह फील्ड असं थोडंसं काहीतरी दिसते. बट हा माझा शर्ट मी वसईच्या लोकल मार्केटमधून घेतला आहे 300ला. ऑफकोर्स असे शर्ट तुम्ही बँड्रा विंड्राला पण बघितले असतील, बट येस मी वसईवरून घेतला आहे. आता आज आपल्याला काय काय करायचं आहे. आज एक शूट करायचं आहे, जसं जंक जून केलं होतं तसं जंक जुलैचं जंक जर्नल शूट करायचं आहे. आणि मेकअपवाली व्हिडिओ जी आपण काल एडिट केली होती ती फायनल करायची आहे. आणि अजून 2-3 छोटे एडिट्स आहेत ते करूया. लेट्स गो. येता आत्या आणि मामा भेटले होते आणि आत्या इकडे आली नव्हती तर आत्याला इकडे घेऊन आले. तिला स्पेस दाखवली आणि तिला पण जागा आवडली. आणि मी रेकॉर्ड करायचं विसरले, बट मी तुम्हाला माझं फिट दाखवते. दिस इज माय टुडेज फिट. असं क्युटी कोडेड फिट वाटतोय. आणि क्युटीला आता कामं आहेत, झाडू मारून दिवाबत्ती करायची. गाईज, मी जो हा एस्थेटिक डस्टबिन घेतला, याला डस्टबिन बॅग लावून घेऊया. आय टेल यू, जर तुम्हाला असं स्वतःचं घर किंवा स्वतःची अशी प्रायव्हेट जागा, मग ती भाड्याची का असे ना, तुम्हाला जर हे सगळं करायचं आहे ना, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः कराव्या लागतात. म्हणजे असं नाही आहे की मी तिकडे त्या घरात नाही लावलं आहे डस्टबिनला पिशवी. लावले आहेत, डस्टबिन वगैरे पण धुतलं आहे. बट यू नो, जेव्हा तुम्ही स्वतःचे पैसे टाकून काहीतरी खरेदी करता, लाईक दिस व्हाईट कलरचं डस्टबिन, तर ते घाण व्हायला नको म्हणून तुम्ही काळजी घेता, ते पुसापूस करता, कळते. तर दिस कम्स ओनली वेन यू स्पेंड युअर ओन मनी इन ऑल दिस थिंग्स. अदरवाईज ते नाही होत. तर हा व्हाईट डस्टबिन घाण नको व्हायला म्हणून मी रेग्युलरली ही त्या डस्टबिन बॅग टाकते. आणि मी हे नॉर्मल अशी डस्टबिन बॅग नाही टाकत. नॉर्मल म्हणजे असं नेहमीप्रमाणे जसे आपण टाकतो ना, अशी नॉर्मल अशी तसं नाही टाकत. मी काय करते, हा झाकण काढते आणि देन आय प्लेस द डस्टबिन बॅग असं आतमध्ये. त्याचे साईड पोर्शन्स असे बाहेर काढते. असं. आणि मग हा झाकण लावते. आणि मी तुम्हाला दाखवते डस्टबिन उघडतात कसं. ठीक आहे, असं इथे पुशचं बटन आहे, पुश केलं टिड्या आणि बंद करताना पण पुश. किती एस्थेटिक आहे ना. पण हा व्हाईट कलरचा आहे त्यामुळे जरा जपावं लागतं. बट या गुड इन्व्हेस्टमेंट. 250 रुपीजचा काहीतरी आहे हा, 250 का 300चा आहे. बट इट्स व्हेरी नाईस. मला या जागेसाठी तरी खूपच चुंबा आहे. मला असं वाटलं लिकेज होतं की काय, मला असं लगेच टेन्शन आलेलं. गाईज, अडल्ट लाईफ काय चालू आहे माझ्या लाईफमध्ये. बट या डस्टबिन डन. मी हा लयच अंगाशी नाही चिटकवलेला, बट ठीक आहे. इट इज व्हेरी क्लीन अँड इट इज व्हाईट इन कलर, सो इट्स ओके. या घरीनं अजून मंदिर घेतलेलं नाही आहे म्हणून चौरंगवरती जशी डे 1ला पूजा मांडली होती ना, तसंच ते म्हणजे बाप्पा आणि देवीचा फोटो वगैरे तसाच ठेवला आहे. आणि मी तशीच पूजा करते जोपर्यंत एक नवीन मंदिर येऊन ते असं वरती लावत नाही आणि मग तिथे प्रॉपर असा देवारा मांडायचा आहे. बट तोपर्यंत गणबाप्पा आणि देवी आईची पूजा मी अशीच करते. लेट्स गो, पूजा करूया. मी असं काय सारखं लेट्स गो करते.
गाईज बाहेर दिवा लावला आणि बाहेरचा जर मी फॅन चालू केला तर दिवा जाईल, म्हणून मी आतमध्ये येऊन बसली आहे. आणि आय वॉन्ट टू शो यू मी जी रोज ही बॅग अपडाऊन करते ना घरी आणि तिथे आणि इथे, त्या बॅगेत आज काय आहे. ठीक आहे, अनएक्सपेक्टेड गोष्टी निघणार आहेत बॅगेतून, सो बी रेडी. छत्री, ज्याचा उपयोग होतोय का नाही, कारण पाऊसच नाही पडत आहे, बेकार ऊन आहे. पण मी उन्हात पण छत्री नाही घेत, बिकॉज माझ्या मते हु आर दोज पीपल हु यूज छत्री इन ऊन इज टू असं होतं मला, म्हणून मी नाही वापरत. हा एक छोटूसा डायरी जे मी घेऊन आले का, तर मला शूटसाठी या 2 गोष्टी सेफली इथपर्यंत पोचवायच्या होत्या म्हणून. तर ह्या 2 गोष्टी आहेत. फेविकॉल, बिकॉज आज मला शूट करायचं आहे. माझा चष्म्याचा बॉक्स, पेन्सिल्स नाही, पेन्सिल कलर्स, बिकॉज मला शूट करायचं आहे. आणि केळी, वाव, हे मला खायचं आहे. आणि चार्जर्स आहेत माझे. ओ, कैची पण आहे, सो वर्सटाईल. हा एक फोनचा चार्जर, हा दुसऱ्या फोनचा चार्जर, आणि हा माझा दुसरा फोन. आणि यात आहे लिपस्टिक आणि आय गेस येस लिपस्टिक आणि इयरफोन. सो दॅट वॉज इन माय बॅग, इन माय झोला, जे मी इकडे तिकडे नाचवत असते. सध्याचा माझा सेवियर आहे हा झोला. आणि आता मी आतमध्ये आली आहे, बिकॉज आतमध्ये येऊन मी काय काय काम करणार आहे मी तुम्हाला ब्रीफ करते. मला मेकअप प्लस Q&Aचा थंबनेल एडिट करायचा आहे. काल मी व्हिडिओ एडिट केली आहे, तर साईड बाय साईड मी व्हिडिओ चेक करेन आणि एक साईडला मी थंबनेल एडिट करेन. आणि मग मला आज जे मी शूट करणार आहे त्याचा आउटलाईन बनवायचं आहे, म्हणजे आउटलाईन स्क्रिप्ट करायचं आहे की मी कसं शूट करेन, त्याचा हुक पार्ट काय असेल, मधल्या पोर्शनमध्ये काय काय असेल आणि एव्हरीथिंग. आणि मग आज मला जे पोस्ट करायचं आहे ते मी लाईनअप करून घेईन. आणि विल फिगर आउट इन द वे. ऑल्सो मी माझा विजन बोर्ड आणला, इथे ठेवला आहे. हे अर्धे थोडे शूज माझे, थोडे शूज माझे फ्रेंडचे आहेत. आणि हा लॅम्प तुम्ही थोड्या दिवसात बघाल त्या लॅम्पची अनबॉक्सिंग. बट या तुम्ही लोक माझी यूट्यूब ऑडियन्स आहात, प्रीमियम ऑडियन्स, तर मी तुम्हाला दाखवते तो लॅम्प चालू करून. असा दिसतो तो. ह्याला नाही अजून मला हा कॉर्नर चांगला डेकोरेट करायचा आहे, बट माझे सगळे ना फंड्स मेले आहेत, म्हणून आय एम वेटिंग की जेव्हा थोडंफार पैसे परत येतील माझ्या खिशात तेव्हा मी कपडे न घेता इथे थोडंसं काहीतरी डेकोर करेन. गाईज, मला एक क्रेझी गोष्ट रिअलाईज झाली. मी मेकअप Q&Aचा पार्ट 2 एडिट करत होते आणि मला काहीतरी एलिमेंट्स हवे होते, म्हणून मी वरचा थंबनेल चेक करायला गेले की मेकअप अँड Q&Aचा जो पार्ट 1 केला होता त्याच्यात मी काय काय यूज केलं होतं. आणि आय जस्ट रिअलाइज की मेकअप Q&A पार्ट 1मध्ये मी सेम रेड इयरिंग्स घातले होते जे मी मेकअप Q&A पार्ट 2मध्ये घातले. सो हा आहे मेकअप Q&Aचा पार्ट 1 आणि हे आहेत माझे रेडवाले इयरिंग्स. आता पार्ट 2 बघा. हा आहे पार्ट 2चा थंबनेल आणि लुक एट द इयरिंग्स, सेम इयरिंग्स. हाऊ इज दॅट पॉसिबल मानसी? इट इज पॉसिबल बिकॉज ऑफकोर्स तू सिमिलर कानातल्या गोष्टी रिपीट कर. गाईज, आय नो इट्स लंच टाइम, 2 वाजलेत, जेवून घेऊया. आज बघूया जेवणाला आपल्याला काय दिलंय. आज आई मला बोलली होती की ती मला आलूवडी देणार आहे, तर आलूवडी पगलू झाली आहे मी सध्या. नेक्स्ट असणार आहे भाजी, बघूया बसली आहे मटकी. नाईस, वी लव्ह मटकी. तिखट लागते ना, मस्त मजा येते मटकी खायला. आणि ऑफकोर्स भात डाळ. आज मी हॉलमध्ये न बसता आज मी आतल्या रूममध्ये बसणार आहे, बिकॉज मला सध्या तर तसं कोझी वाटतं आहे तिथे. आणि कालचा ना ॲक्च्युली आपला दिवस खूप हेक्टिक होता. मी काल 2 लॉंग फॉर्मॅट्स एडिट केलेत, म्हणजे एक मेकअप अँड Q&A वाला आणि दुसरा Day 2 ऑफ ब्लॉगिंग. तर आजचा दिवस एडिट्स ॲज सच नाही आहेत, बिकॉज कॉन्टेंट बकेटमध्ये खूप मी एडिट करून ठेवलेलं आहे. तीच गोष्ट आपल्याला पोस्ट करायची आहे, तर थोडंसं रिलॅक्स मी आता आशना हेगडेचा एखादा व्हिडिओ बघत होते, विच इज व्हेरी कम्फर्टिंग टाईप्स.
तर तेच बघता बघता मी जेवणार आहे. गाईज, जेवण स्टार्ट करायच्या आधी एक नोटिफिकेशन पॉपअप झाली आहे विच सेज की मानसी आणि ग्रम्पी बियर्ड मीडिया म्हणजे माझी एजन्सी जी लोकं मला मॅनेज करतात, माझी क्यू टू पीपल, त्या लोकांसोबत माझी आज कॅचअप अँड टॉकिंग्स अँड मीटिंग्स वगैरे असं आहे 5 PM तर इट शोज असं की शेड्यूल केलं आहे. आणि मला हे असे नोटिफिकेशन्स आवडतात जिथे कॅलेंडरवरती असं दिसतंय की मीटिंग अँड कॅचअप विथ मानसी एक्स जी काही टीम वगैरे असेल, जे काही आमचं मेन अजेंडा असेल त्या मीटिंगचा. सो या वी हॅव वन मोर टास्क फॉर द डे विच इज मीटिंग. या घरी आल्यावर मी एक गोष्ट नवीन स्टार्ट केली आहे इज की मी डाळ पिते. आधी मी कधीच डाळ नाही प्यायचे, नेवर म्हणजे नेवर. आता मी पिते बिकॉज मला ते वेस्ट नाही घालवायची. हा माझा स्टार्टिंग अजेंडा होता की ती घरी जाईपर्यंत मग खराब होते, मग ती फेकण्यात जाणार. त्यापेक्षा मी जेवढा भात खाईन, उरलेली जी डाळ असेल, मी भात कमी खाईन बट आय हॅव द डाळ, असा माझा थॉट प्रोसेस होता. बट आय हॅव स्टार्टेड लाइकिंग इट. अँड माझं पूर्ण जेवणानंतरचं असं असतं की वाव जेवण झालं तर डाळ प्यायची. सो या चीअर्स. आता मी तुम्हाला दाखवायला चमच्याने पिते, नाही तर मी डायरेक्ट डब्याला तोंड लावून पिते. बट थोडासा का होईना थोडं एस्थेटिक्स मेंटेन करायला पाहिजे म्हणून चीअर्स. तर सर आजचा जो नेक्स्ट टास्क होता तो म्हणजे शूटिंग फॉर जंक जर्नलिंग, म्हणजे जुलै महिन्याचं जे जंक जर्नलिंग मला करताना व्हिडिओ शूट करायचं होतं ते मी फायनली शूट केलं आहे. मी तुम्हाला दाखवते जुलै महिन्याचा जंक जर्नल कसा दिसतोय. म्हणजे हे असं दिसतंय. सो हे आपण नवीन घरात जेव्हा शॉपिंग केली, नवीन घरासाठी जी म्हणजे वी मूव्ड इन शिफ्टिंगवाला मेमरी, हे मेमरी इज जेव्हा आपला सिल्वर बटन आलं होतं 50K फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम, हे शॉपिंगच्या टायमाला. हे मला आर्टिस्ट रिव्ह्यू म्हणजे यशिकाने एक नोट दिली होती पर्सनली, जी मी सांभाळून ठेवली होती, ती मी स्टिक केली आहे. 50Kचा केक कटिंगवाला सेलिब्रेशन. या घरात जेव्हा पहिल्यांदा आपण सिल्वर प्ले बटन वगैरे असेंबल करत होतो, म्हणजे लावत होतो, ही शाहीर चंद्रकांत मानेंनी माझ्या रीलवरती कमेंट केली होती. ती पण एक चांगली मेमरी आहे माझ्यासाठी. हे आम्ही फॅमिली मिळून भजी बनवली होती, ज्याची मी रीलच नाही टाकली, मी फक्त शूट केलं पण मी ते पोस्टच नाही केलं. आणि ह्या महिन्यात खूप सारी शॉपिंग केली म्हणून हे रिसीट्स, बिकॉज दिस महिना वॉज हेवी, खर्चिक होता, खूप खर्चिक होता. गाईज, आपली मीटिंग संपेपर्यंत आणि आजची कामं संपेपर्यंत एवढा वेळ झाला की आज वर्कआउट कॅन्सल झाला. तर आजचं वर्कआउट आपण ऑफकोर्स उद्या करूया. आणि मी आता जाते मॅकडीला आईस्ड कॉफी प्यायला. तर उद्याचा दिवस प्लॅन करूया, 26 ऑगस्ट प्लॅन करून जाऊया. मी एवढी आदळली ह्याने गाडी मागून टाकली सो दॅट मधून टाकायला मिळेल. बट तिकडे थार उभी होती, थारच होती ना रे. का करतोस तू अशा बघतो? आणि आता इथे गाडी लावायला पण जागा नाही आहे. काय करते ऑर्डर बाय? आणि तुझी प्रीमियम ट्रे पाहिजे का? ये प्रीमियम ट्रे मेरे लिए एक प्रीमियम ट्रे ऑर्डर करो. गाइस गेस आमचं टेबल नंबर काय आहे? 12. तुम्हारे भाई का बर्थडे. बर्थडे होता कोणता? तू ना फालतूगिरी करायची असेल ना माझ्यासोबत यायचं नाही. रिक्षा पकडा ना. रिक्षा पकडा. माझी गाडी घेऊन आलोय. फ्राईज पण मागवलं, आईस कॉफी. एक सेकंड. ते लोक मला मुद्दामून हे प्लास्टिकचं कप देतात. बेस्ट. दे बाय. 100 रुपयाच्या कुकीसाठी माझा फोन आणि माझी बॅग स्टेकवर ठेवून गेलेला. हा आणि बोलतो चालते आणि गाडीची चावी पण बोलतो चालते काय नाही होत. पागल.
फालतूगिरी पण जरा पण नको करू प्लीज ब्रो. नको टोचन बिचन देऊ बसला. अरे फ्रीक भाई साहब. यार काय प्रॉब्लेम. मला ना ही पोरं स्वतःसोबत पोरगा बनवून टाकतील कधीतरी. फायनली गणपतीची तयारी स्टार्ट झाली. आपण सगळे पंडाल फिरायचे. ठीक आहे, मी तुम्हाला सोबत घेऊन जाईन. आपण वसईचे सगळे गणेश मंडळ फिरायचे. गाईज आले आपल्याला पार्सल आलंय. मी साईड बॅग मागवली होती मिशोवरून. ऑफकोर्स सस्ता माल ओनली. तर बघूया ती कशी आली आहे. नाईस. बापू बघा, हे बघा, सो क्यूट. हे बघा, एक मोठी झिप आहे आणि आतमध्ये पण स्पेशियस आहे मस्त. आतमध्ये पण एक छोटी झिप आहे अँड 290 रुपीज ओनली. आणि ही अशी मोठी पण होते, म्हणजे साईड बॅग सारखी अशी. बट अशी आपल्याला नको आहे. आपल्याला अशीच पाहिजे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत आणि खूप 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 दमली आहे. बिकॉज आजचा पण दिवस बऱ्यापैकी हेक्टिक होता तसं बघायला गेलं तर. म्हणजे शूट, एडिट, मीटिंग वगैरे होती. आणि आता मला परत हा व्लॉग पण एडिट करायचा आहे. आणि आज ना फॉर अ चेंज मी स्किन केअर नाही करत आहे. बिकॉज हे बघा, इथे काहीतरी आतून फोडी येते. इथे पण छोटे छोटे दाणे आले आहेत आणि नाकावरती वगैरे पण आले आहेत. तर आज आपण स्किन केअर कम्प्लिटली अवॉइड करूया आणि अशीच बेअर स्किन घेऊन आपण झोपायला जाऊया. तर आय होप तुम्हाला हा डे 3चा व्लॉग आवडला असेल. अँड दिस वॉज डे 3 आउट ऑफ द 7 days ऑफ व्लॉगिंग चॅलेंज. जर व्हिडिओ आवडला असेल, जर नाही आवडलाच असेल, आवडायलाच पाहिजे व्हिडिओ, ठीक आहे. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण डे 4 मध्ये. गुड नाईट गाईज, सी यू टुमॉरो.